नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत तुमच्या, आमच्या आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी ताजा करायलाच, म्हणजे भायखळ्याच्या एक सुप्रसिद्ध राणीबागेत. राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय असंही म्हणतात. राणीबागेचं आणि आमचं नातं लहानपणीपासूनचं एक वेगळंच नातं आहे. राणीबागेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे म्हणजे लालबाग, परळ व भायखळा इथे राहणारे जी माणसं आहेत त्यांचं नातं राणीबागेशी एकदम एक अतूट नातं आहे. तर मित्रांनो, चला लहानपणीच्या आठवणी आपण परत एकदा ताजा करू. तर चला फिरूया. तर आता आपल्याला इकडनं तिकीट काउंटरवरून तिकीट घ्यायची आहे, ज्याची प्राईस आहे प्रत्येकी 50 रुपये. आणि जर तुम्हाला कॅमेरा काही घेऊन जायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत, काही 100 रुपये. तिकीट काउंटरवरून तिकीट घेऊन एंट्री घेणार तर तेवढ्यात कळलं की आतमध्ये टिफिन किंवा काही खाण्याचे पदार्थ घेऊन जायला अलाउड नाही आहे. तर आपण तिकडे बाहेर लॉकर्स आहेत, तिकडे आपण आपले बॅग्स ठेवू शकता. बागेमध्ये एंट्री घेताच राईटला गेल्यावरच पक्ष्यांचा एक पिंजरा आहे. आणि तिकडचं वैशिष्ट्य असं आहे की आपण त्या पक्षींना आपण त्यांच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बघू शकतो. भाई, पिंजऱ्याच्या आतमध्ये जाताच काय भारी वाईब्स होते. असं लाईव्ह पक्षी आपल्याला बघायला भेटत होते, जे आपल्या आजूबाजूला उडत होते. असं वाटत होतं की आपण कोणत्या पक्ष्यांच्या जंगलामध्ये आलो आहोत. हे राणीबागेतले ॲक्वॅटिक बर्ड्स आहेत, म्हणजे पाणेरी पक्षी. वेगवेगळ्या प्रकारचे पाणेरी पक्षी आपल्याकडे बघायला भेटत होते, म्हणजेच बदक, फ्लेमिंगो, राजहंस असे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे बरेच पक्षी आहेत. आणि मंडळी, एवढंच नाही तर इकडच्या झाडांवर तुम्ही बघाल तर या पक्ष्यांचे घरटे देखील आहेत. त्या घरट्यामध्ये यांचे लहान लहान पिल्लं, त्यांची अंडी ते देखील आहेत. असं वाटत होतं की आपण कोणत्या तरी जंगलामध्ये जाऊ आणि हे दृश्य आपण लाईव्ह बघतो डोळ्याने. खरंच मंडळी, तुम्ही एकदा नक्कीच इकडे व्हिजिट केलं पाहिजे. पक्ष्यांच्या इकडनं बाहेर निघण्यास तेवढ्यात एका बगळ्याने आपल्यासाठी मासा घेऊन आला. त्याला म्हटलं की श्रावण आहे आपला, तर मासे आपण खात नाही. असो, श्रावणानंतर भेटू. पक्ष्यांच्या इकडनं थोडं पुढे जाताच आता आपण राणीबागेतल्या एका खूप इंटरेस्टिंग ठिकाणीमध्ये आलो आहोत, क्रॉकटेलमध्ये. या एन्क्लोजरमध्ये एक अंडर वॉटर विविंग गॅलरी तयार केलेली आहे. इथे आपल्याला मगरी आणि घडियाळ पाहायला मिळतात. पण या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजेच मगरींचा आपण फक्त वरूनच नाही तर पाण्याच्या खालून देखील त्यांना पाहू शकतो. आयुष्यात पहिल्यांदा मी एवढ्या जवळून मगरी बघितल्या आहेत. पहिल्या तर असं वाटलं की हे शोपीस आहेत का. नंतर जेव्हा ही मगर बघितली, ही जेव्हा हलत होती, तेव्हा कळले खरोखरच्या मगरी आहेत. ह्या मगरीने तर पूर्ण एक्साइटमेंट वाढवली. म्हटलं खालून बघितलीच मगर, आता वरून देखील बघू. या संपूर्ण जागेची रचना मगरीच्या नैसर्गिक हॅबिटेटसारखी करण्यात आली आहे. पाणी, चिखल, परिसर आणि आजूबाजूची हिरवळ, त्यामुळे मगरींना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत बर्ड्स पॅराडाईजमध्ये, जिकडे आपल्या वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे पक्षी बघायला मिळतील. तर मंडळी, आम्ही जेव्हा आमच्या पालकांसोबत इकडे लहानपणी यायचो तेव्हा इकडचे वातावरण आणि इकडचे स्ट्रक्चर सगळं वेगळंच होते. आता या ठिकाणी खूप रिडेव्हलपमेंट झालं आहे आणि खूप काय काय गोष्टी सुधारल्या आहेत. त्यामुळे तुम्ही इकडे नक्कीच व्हिजिट करा. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क देखील आहे. थोडा पुढे जाताच आम्ही बघितलं पाऊस होता आणि पावसापासून वाचून हे सगळे हरिण एका छताखाली लपले होते. आणि आता वेळ होती या जंगलच्या राजाला बघायची, म्हणजेच वाघाची. सुरुवातीला काही वाटलं नाही, कारण का वाघ लांब होता. पण जसा वाघ जवळ आला तसे सगळ्यांचे हार्टबीट्स असे वाढले ना. आपल्यामध्ये आणि वाघामध्ये फक्त या काचेचं अंतर होतं, एवढं लक्षात ठेवा. तर मंडळी, खरं बोलू तर हा वाघ खूप फ्रेंडली होता आणि खूप मस्ती करत होता. तुम्ही बघूच शकता. आता वेळ ती वाघाला बाय बोलून पुढे निघायची. पुढे जाताच एक कॅफेटेरिया देखील आहे, तिकडे तुम्ही नाश्ता करू शकता. आणि त्याच्या अपोजिट साईडलाच इकडे एक नीलगाय आहेत, तुम्ही बघू शकता. थोडा पुढे जाताच आपल्याला दिसतो हा पानगेंडा. ह्या राणीबागेत वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे माकड देखील आहेत. काही माकड एकमेकांची सेवा करत आहेत, तर काही माकड खूप मस्ती करत आहेत. आता आपण आलो आहोत राणीबागेतल्या एका अतिशय सुंदर आणि चपळ प्राण्याकडे, म्हणजेच बिबट्या आणि तरस. तर मित्रांनो, हा माझ्या लाईफमधला एक अनबिलिव्हेबल सीन होता. इकडे बसला होता लेपर्ड म्हणजेच बिबट्या, आणि तिकडे त्या साईडला बसला होता तो म्हणजेच चीता. बिबट्या हा आपल्या अंगावरच्या सुंदर काळ्या टिपक्यांमुळेच ओळखला जातो. दिसायला शांत असला तरी हा एक चपळ आणि अतिशय हुशार एक प्राणी आहे. खूप मस्त मेंटेन ठेवलं होतं इकडची जागा. इकडे आतमध्ये एक आर्टिफिशियल झाड देखील लावलं होतं, ज्यावरती बिबट्याला बसवलेलं. खूप मस्त वाटत होतं. जितका चपळ आणि ॲग्रेसिव्ह बिबट्या वाटत होता, तेवढाच आळशी हा तरस वाटत होता, जो काही पूर्ण झोपूनच गेला आणि झोपूनच माणसांना बघत होता.
राणीबागेत फिरताना आपल्याला एक अतिशय सुंदर आणि मन भारावून घेईल, डोळ्यात पाणी येईल असं एक सुंदर आणि ऐतिहासिक दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या माँसाहेब म्हणजेच राजमाता जिजाबाई यांचा एक भव्य पुतळा. शिवाजी महाराज आपल्या मातोश्रींसोबत दिसतात. जिजामाता म्हणजेच केवळ शिवाजी महाराजांची आईच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि स्वराज्याच्या विचारांचे घडणीत त्यांचा मोठा वाटा होता. आता आपण आलो आहोत राणीबागेतील सगळ्यात क्यूट आणि लोकप्रिय अट्रॅक्शनकडे, म्हणजेच हॅम्बोल्ट पेंग्विनमध्ये. पेंग्विनसाठी खास थंड आणि नियंत्रित वातावरण तयार करण्यात आले आहेत. या एन्क्लोजरमध्ये थंड वातावरणासोबत पाण्याची विशेष व्यवस्था आणि त्यांचे आरोग्य तसेच मॉनिटर करण्यासाठी आधुनिक व्यवस्था आहेत. पेंग्विनच्या इकडनं तुम्ही बाहेर पडल्यानंतर इकडे पुढे एक कॅफेटेरिया आहे. आता आपण राणीबागेच्या एका शेवटच्या पार्टमध्ये आलो आहोत, म्हणजेच जापानीज गार्डनमध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत चला फिरूया आणि बरंच काही अनुभवूया.